आंबेगाव तालुक्यातली सर्वात मोठी घटना आणि खळबळजनक बातमी आत्ताच आपल्या समोर येत आहे. जवळजवळ एका रात्रीमध्ये चोरांनी 4 जणांनी 6 घरं फोडण्यामध्ये आलेली. त्यामध्ये इथली 2 घरं आहे ही महालक्ष्मी रेसिडेन्सी आहे. या ठिकाणी 2 घरं फोडण्यामध्ये आलेली. चोर या ठिकाणी आले त्या टायमिंगला चोरांच्या हातामध्ये दगडी आणि हॉकी स्टिक होत्या. म्हणजे चोर या ठिकाणी चोरी करून गेलेले आहे. जी 2 घरं फोडलेली आहे त्यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. या ठिकाणी वरती चोर गेले चप्पल हातामध्ये घेऊन तोंडाला बांधून एकाने याच्यामध्ये निळ्या कलरचे शर्ट घातलेले त्याचसोबत साथीदार त्याचे 2 आहे. म्हणजे या ठिकाणी चोरी करण्यासाठी टोटली 3 ते 4 लोक होती आणि आलेले होते गाडीवर. चला तुम्हाला दाखवतो ज्या ठिकाणी चोरी झाली ते. तर आपण आलोय महालक्ष्मी रेसिडेन्सी मध्ये आणि या ठिकाणी चोरी झाली होती. त्या ठिकाणी असं 2 घरं फोडण्यामध्ये आलेले. जे दुसरं घर आहे विलास बजाबा नाईके हे घर आहे आणि हे घर फोडण्यामध्ये आलेलं होतं. तर आता आपण त्यासोबत संवाद साधू. त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो ही कडी होती, ही कडी पण तोडण्यामध्ये आलेली होती. आता त्यांनी नवीन कडी बसवून घेतलेली आहे. कडी तोडण्यामध्ये आलेली होती. आता तर आपण आता त्यांच्या घरामध्ये जात आहे. काय काय केलेलं आपण तुम्हाला दाखवतो. नाव काय तुमचं? माझं नाव आदित्य आढळे. या ठिकाणी काय झालं होतं, चोरी कशी झाली आणि तुम्हाला कधी कळालं चोरी झालेली म्हणून? ते आम्हाला काल दुपारी 3:30 वाजता आमच्या शेजारच्या माणसांनी फोन केला. सांगितलं का तुमच्या घरामध्ये चोरी झालेली. काय सांगण्यात आलं तुम्हाला काय सकाळी? आम्हाला फक्त सांगण्यात आलं की तुमच्या घराचे कुंडी उघडले आणि घरामध्ये चोर घुसले होते. कुंडी उघडली म्हणजे नक्की काय केलं होतं दाखवा जरा. ते इथले ना इथं कट मारले होते हा. आणि परत अशी चोरी करून त्यांनी परत अर्धवट बसवलं होतं. त्याच्यामुळे शेजारच्यांना कळण्यात आलं की का चोरी झाली. तुम्ही कुठं असता काय? आम्ही पुण्याला असतो. पुण्यावरून आम्ही काल आलो. मग आम्हाला सांगितलं का शेजारच्यांनी चोरी झाली म्हणून. किती वाजता तुम्ही असे या ठिकाणी आता पुण्याहून तुम्ही आले किती वाजता आले? आम्ही 5-5:30 ला इथं आलो. इथं राहायला वास्तव्यास कधी असता तुम्ही? वाजतायचं आम्ही काही महिन्यांसाठी येतो. महिन्यातून एकदा दोनदा राऊंड असतो आमचा फक्त. महिन्यातून एक दोनदा? हा. ठीक आहे, आपण पाहू शकता महिन्यातून एक दोनदा येतात. म्हणजे जवळपास असं चोरांनी असं ठरवलंच होतं की जी बंद घरं आहे ती घोडेगाव मध्ये सर्व बंद घरं जी पाळत ठेवून ही फोडण्यात आलेली होती. तर आता आपण दाखवू काय नक्की याच्यामध्ये झालेलं होतं, तोडफोड कुठं झालेली आहे. हे पहा या ठिकाणी जे लॉक आहे, लॉक लावलेले लॉक तोडण्यामध्ये आलेले होते. ज्या ठिकाणी आपण कुलूप लावतो ते लॉक तोडण्यामध्ये आलेले होते. हे पण या ठिकाणी पण झालेलं होतं ना? त्या ठिकाणी पण झालं. तर तुम्ही पोलिसांना कधी काय कळवलं? ताईंनीच कळवलेलं. आमच्या शेजारच्यांनीच पोलिसांना सांगितलं होतं की असं चोरी झाली म्हणून. पोलीस येऊन गेले होते. पोलिसांनी तुम्हाला आतापर्यंत सहकार्य काय केलं? पोलिसांनी अजून काही केलंच नाही. म्हणजे असं हे करून गेले. पंचनामा करून गेले फक्त. पंचनामा करून आलेलं होतं का काय? एवढं आम्हाला काय माहित नाही. आम्ही यायच्या आधी सगळं झालं होतं. सगळं झालं होतं. पाहू शकता या ठिकाणी अशी बंद घरं चोरांकडून टार्गेट करण्यात आलेली आहे. आता जवळपास फटकाळीमध्ये 3 बंगले आणि इथं या ठिकाणी 2 आणि येशिगा कॉम्प्लेक्स मध्ये 1 असं या ठिकाणी बंद घरं जी आहे ती सतत चोरांकडून टार्गेट होतात. आणि इथली ही चोरी 4:09 सुमारास झाली होती. आलेलो आहे आणि या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी एक स्क्रीन बसवलेली आहे. स्क्रीन मध्ये आपण पाहू शकतो इथं बऱ्याच ठिकाणी जे अँगल आहे ते अँगल येतात आणि ह्याच ठिकाणून जे जिने आहेत जिन्याहून इथून चोर गेले होते. तर तुम्हाला मी आता फुटेज पुढे टाकते ते तुम्ही फुटेज पहा. चोर कसे आले, चोर कसे गेले आणि ह्या चोरांनी एका रात्रीमध्ये 6 घरं कशी फोडली. चला दुसरं घर फोडण्यात आलेले तर पोखरकरांचं घर आहे. आपण ते पहा. स्टार्टिंगला जे ग्राउंड आहे ह्या ठिकाणी ते घर आहे. स्टार्टिंगला आले हे घर फोडण्यामध्ये आलेलं होतं. हे पहा हे घर आहे ते. सौ मनीषा अश्विन पोखरकर राहतात मुंबईला आणि हे घर फोडण्यामध्ये आलेलं होतं. तर नमस्कार, आपण आलेलो आहे आता हे इथं बिल्डिंगचे ओनर आहे यांच्यासोबत आपण संवाद साधू. या ठिकाणी घटना काय घडली आता त्यांना आपण विचारू. साहेब नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी घटना काय घडली? रात्रीचे कोणतरी येऊन ज्या लॉक म्हणजे बंद हे रूम त्या चोरांनी तोडल्या. म्हणजे हे राहणारे कुठले आता जे 2 घरं या ठिकाणी फोडण्यात आले? काही पुण्याला आहेत, काही मुंबईला आहेत. मुंबईला आहे का? हा. या ठिकाणी फ्लॅट किती आहे काय? 64 फ्लॅट आहेत. 64 फ्लॅट आहे. हा. लोकसंख्या म्हणजे कुटुंब कुठले काय राहतात, किती असतात? सगळी ज्यांनी रूम घेतलेत ना लोक राहतात तिथं काय. आणि जे मुंबईला आहेत काही पुण्याला आहेत ते त्यांचे रूम बंद असतात. लोकसंख्या किती असते बिल्डिंगची सर्वसाधारण? माझा अंदाज काढला नाही बघा. समजायचं एका घरात 4 किंवा 2 असं
50 एक रूम आहेत चालू आहेत आता. 50 एक रूम हा, जवळ एक 250-300 माणसं राहत असतील या ठिकाणी. हा, सहज. आपण पाहू शकता या ठिकाणी यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी जी बंद घर आहे ना ते टार्गेट करण्यात आलेली आहे. आता जे आपण पहिलं घर पाहिलेलं ते होतं पुण्याचं आणि जे दुसरं घर आहे ते मुंबईचं घर आहे. म्हणजे मुंबईहून तिथं राहतात नाही का, मुंबईहून गावाला अशा रूम घेतलेल्या ज्या बंद रूम आहेत त्या तिथं चोरांनी टार्गेट केलेला आहे. एका रात्रीत जवळजवळ 6 घरे या चोरांनी फोडलेलं आहे. नक्कीच घोडेगाव पोलीस स्टेशन समोर पोलिसांसमोर हे मोठं आव्हान असेल की या चोरांना कसं पकडायचं आणि चोरांना पकडल्यावर त्यांना काय शिक्षा करायची. तुम्हाला काय वाटतं या चोरांना काय शिक्षा करायला पाहिजे पकडल्यावर? परिस्थिती अशी आहे का त्यांना CCTV पकडावं आणि शासनाच्या जे पद्धती असेल त्याप्रमाणे शिक्षा करावी. या ठिकाणी आता तसं बघायला गेलं ना 6 घरं फोडण्यात आलेली आहे. हा. जवळ इथे एक खटकाळी त्या ठिकाणी 3 बंगले एका रात्रीमध्ये फोडण्यात आलेले. हा. इशिका कॉम्प्लेक्स या ठिकाणी 2 आलेले फोडण्यामध्ये रूमा. अशाच प्रकारची तुमच्या इथं पण 2 रूमा दोन फोडलेल्या रूम आहेत. फोडण्यात आले. पहिले ते रेकी करत असेल आणि नंतर मग ते येऊन असे करत असेल. आणि इथं काही फेरीवाले येतात का काही? आता अनेक लोक येतात. तुम्ही आले काय एक लक्षात ठेवा, तुम्ही तर काय अनोळखी आहेत. आणि काही नाही, आमचं ओळखीचे- कामच इथे आहे ना. नाही नाही 2 मिनिटं माझं आहे का, असेच काही लोक येतात जातात. आता त्या काहींचे कोणी भाऊ म्हणजे पाहुणे असतील कुठं काय असतील, सगळ्यांची चौकशी करता येत नाही का. नाही, तर काही नाही, असे आमचा लोक- आपला मुद्दा तो नाही. मुद्दा मला आपला काय असा आहे का म्हणायचं, फेरीवाले जे येतात का इथं काय असं जाणवले का कधी? फेरीवाले बी येतात ना. कारण हे बाहेरचे असतात फेरीवाले काही नाही नाही इथले स्थानिक येतात काही. स्थानिक हा, येतात का? स्थानिक येतात. बाहेरचे असले तर आम्ही चौकशी करतो. काय तुम्ही कुठले काय का या ठिकाणी यांनी असं सांगले ते जर फेरीवाले आले आहे बाहेरचे ते हे चौकशी इथं स्वतः करतात का कुठले काय स्थानिक फेरीवाले जे असतात त्यांना हे इथे येऊ देतात. तर आपण पाहू शकतो. आपण आता यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. धन्यवाद.